मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि शपथविधी झाल्यानंतर लगेच घेण्यात आलेले 6 ते 7 नवीन धडाकेबाज असे निर्णय जे पाहून विरोधी पक्ष नेते अगदी हैराण झालेले आहेत. शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, पदभार स्वीकारला आणि लगेच 20,000 कोटी रुपयांचं शेतकऱ्यांना गिफ्ट दिलं आहे. शेतकऱ्यांना 17व्या हप्त्यासाठी पीएम किसान योजनेच्या फाईलवर सही केलेली आहे. स्वाक्षरी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटी रुपये जमा होणार आहे. तब्बल 9.3 कोटी शेतकऱ्यांना या संधीचा फायदा होणार आहे. 6 ते 7 गोष्टी जुलै 1, 2024 पासून लागू होणार आहे. तेव्हा आता पाहूया प्रत्येकाचं लाईट बिल झिरो टॅक्स म्हणजे करामध्ये मोठी सवलत मिळू शकते. प्रत्येक युवकाला नोकरी मिळण्यासाठी मोठे प्रयत्न, तर पेट्रोल आणि गॅसच्या दरामध्ये देखील चेंज पाहायला मिळू शकतो. पायाभूत सुविधांमध्ये प्रचंड मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. प्रत्येकाला 10 लाखाचा आरोग्य म्हणजे 10 लाखापर्यंत मोफत उपचार कायद्यामध्ये होतोय मोठा बदलाव. तसेच नागरिकत्व सुधारणा कायदा 9 ते 10 अशा गोष्टी आहेत ज्या सरकारने त्यावर एक मास्टर प्लॅन बनवलेला आहे. या ठिकाणी सरकारची रणनीती असणारे काय मास्टर प्लॅन आहे याविषयी थोडी माहिती घेणार आहोत आणि जनसामान्याच्या जीवनावर काय परिणाम होईल याविषयी देखील आपण आज माहिती घेणार आहोत. 4 जून 2024 निकाल लागल्यानंतर तात्काळ म्हणजे एका हफ्त्यामध्ये शपथविधी पूर्ण झालेला आहे. मग आता सरकार स्थापन झाल्यानंतर काय बदल होतील, पहिला अजेंडा काय असेल याविषयी बिझनेस स्टँडर्ड यांना दिलेल्या एका मुलाखतीत असा अंदाजा वर्तवलेला आहे की सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या 100 दिवसासाठी एक वेगळ्या प्रकारचे धोरण राबवत असते. आपले पहिले बदलाव असणार आहे की देशातील आर्थिक विकासाची जी गती आहे तिचा जो लेख आहे तिला सुधारण्याचे काम होणार आहे. म्हणजे ज्या स्पीडने आर्थिक व्यवस्था आपली वाढत आहे ती स्पीड मेंटेन ठेवायचा किंवा तिला वाढवण्याचा मोठा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आयुष्यमान भारत योजनेमध्ये आता सध्या 5 लाखापर्यंत मोफत उपचार हे गरजू कुटुंबाला दिले जात आहेत. पण आता यानंतर कदाचित ही जी काही मर्यादा आहे ती 10 लाखापर्यंत वाढवू शकते. येणाऱ्या जुलैच्या बजेटमध्ये याची घोषणा कदाचित होऊ शकते आणि आयुष्यमान भारत योजना अंतर्गत आता इलाजाची जी रक्कम 5 लाख रुपये आहे, जी मर्यादा आहे ती या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी $50 मिलियन खर्च त्या ठिकाणी देखील निश्चित करण्यात आलेला आहे. तिसरा बदल म्हणजे आपण जे बँकांमार्फत कर्ज घेतो त्या कर्जावरचे जे व्याजदर आहे त्यामध्ये देखील बदल या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शक्यतो जे काही होम लोन आहे किंवा विकासासाठी मिळणारे जे लोन आहे याचे व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. पुढचे जे बदल आहे ते आहे रेल्वे आणि आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल. इन्फ्रास्ट्रक्चर मूलभूत सुविधा म्हणजे वाहतूक सुविधा, दळणवळण असेल, कम्युनिकेशन असेल, रेल्वे असेल, याबाबत देखील जो पूर्वीचा जो डेव्हलपमेंटचा रेट होता म्हणजे 5,000 किलोमीटर दरवर्षी रेल्वेचा नवीन ट्रॅक त्या ठिकाणी बनवला जात होता आणि 15,000 किलोमीटरचा हायवे त्या ठिकाणी बनत होता. तर हा देखील दर पुढे मेंटेन ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यानंतर सर्वात महत्वाची जी आहे पुढची गोष्ट त्यामध्ये युवकांना नोकरीच्या संधी वाढणार आहे. त्या कशा? त्यासाठी सरकारने एक नवीन योजना राबवलेली आहे. म्हणजे ते सरकार 10 मोठी महानगरे म्हणजे स्मार्ट सिटी स्थापन करणार आहे, ज्यामुळे सद्यस्थितीतील जे काही शहर आहे त्यावर जो ताण पडत आहे किंवा ज्या नोकरीच्या संधी आहे त्यामध्ये देखील आता वाढ होणार आहे. पुढची जी गोष्ट आहे ते आहे CAA म्हणजे सिटिझनशिप नागरिकत्व सुधारणा कायदा. यामध्ये आता बदल त्या ठिकाणी झालेला आहे, तर तेच इम्प्लिमेंटेशन ते त्या ठिकाणी लागू होणार आहे. 0 वीज बिल ही योजना देखील सरकार राबवणार आहे. या योजनेची सुरुवात खूप आधीपासूनच झालेली आहे, जी म्हणजे सोलार योजना. यामध्ये क्रांतिकारी योजना, PM सुरेखा योजना त्या ठिकाणी लागू झालेल्या आहेत आणि या योजनेअंतर्गत जवळपास लाभार्थ्यांना 0 वीज बिल कसं करता येईल तर याविषयी खूप मोठे प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो आहे इलेक्ट्रिकल व्हेकल बद्दल. इलेक्ट्रिक व्हेकल तयार करणाऱ्या कंपन्यांना व्यवस्थित असं वातावरण उपलब्ध करून दिले जाणार आहे, जेणेकरून खरेदी सगळ्यात जास्त प्रमाणात होईल आणि त्याचा यूज देखील आपली जी जनता आहे ती करू शकते. आणि ग्रीन एनर्जी देखील यामध्ये करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये सोलारच्या माध्यमातून
माध्यमातून इथे चार्जिंगसाठी भरपूर वीज त्या ठिकाणी निर्मिती करण्याचा मोठा प्लॅन सरकारचा आहे. पुढचे जे काही बदल आहे ते आहे इंग्रजांनी बनवलेल्या कायद्यांमध्ये. सन 1860 मध्ये जे इंग्रजांनी कायदे बनवले होते म्हणजे इंडियन पिनल कोड IPC बनवला होता, त्याचा रूपांतर आता भारतीय न्याय संहितांमध्ये होणार आहे आणि त्यामुळे त्याचे नाव देखील बदलले आहे आणि कायद्यामध्ये भरपूर काही गोष्टी नवीन कायदे त्या ठिकाणी ऍड करण्यात आलेले आहेत. सरकारने आता इंग्रजांचा जुना कायदा न वापरता भारतासाठी बनलेला, भारताने बनवलेला कायदा जो काही आहे अगदी सुटेबल असा कायदा इथून पुढे भारतीय न्याय संहिता नावाने इथून पुढे असणार आहे. त्यानंतर पुढचे जे बदल आहे ते आहे उत्तराखंड मध्ये लागू झालेल्या युनिफॉर्म सिव्हिल कोड संदर्भात म्हणजे समान नागरिक कायदा. हा उत्तराखंड या ठिकाणी लागू झालेला आहे तर तो देखील बाकीकडे पुढे आपल्याला अप्लाय केलेला त्या ठिकाणी दिसू शकतो असे काही संस्थांनी याविषयी अंदाजा वर्तवला आहे. या व्यतिरिक्त सरकारने असे म्हटले आहे की सामान्य माणसाच्या गरजा आहेत, सामान्य माणसाला लागणाऱ्या वस्तू आहेत, त्याचे दर कसे कमी करता येतील, त्या कशा परवडू शकतील, सामान्य माणसाचे जीवन कसे चांगले करता येईल, ज्यामध्ये गॅस, पेट्रोल, डिझेल त्याविषयी देखील विशेष निर्णय त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे त्या गोष्टी घेणं आणि वापरणं सामान्य माणसाला सोपं होणार आहे, जेणेकरून भारताचा जो विकास आहे तो नक्कीच होणार आहे. आणि शेवटचे महत्वाचे म्हणजे पदभार स्वीकारता क्षणी एका महत्वाच्या निर्णयावर त्यांनी सही केलेली आहे. तो निर्णय म्हणजे PM किसानच्या 17व्या हप्त्याचा. 17व्या हप्त्याचे फाईलवर नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केलेली आहे. त्यामुळे कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 20,000 कोटी रुपये जमा होणार आहे. केंद्रात NDA स्थापन झाल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांसाठी हा पहिला खूप महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्या दरम्यान 9.3 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार असून 17व्या हप्त्याच्या पोटी 20,000 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे.